तर फायनली आम्ही वर्ल्ड कप घेऊन आलोय इंडियामध्ये. याचा अर्थ आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत फुटबॉल क्रेझी या शहरामध्ये काय काय चाललंय, कुठे कुठे त्यांची क्रेझीनेस फुटबॉलचा दिसतो आणि हे फुटबॉलकर खातात तरी काय, सगळं बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये. चला त्यामुळे एपिसोड सोडू नका. बघा आम्ही एकदम अशा विंटेज जागेवरती बसलो आणि तुमच्या समोर जर खांडोळी आहे तर तुम्हाला कळलं की आम्ही कुठे आहोत. आम्ही आहोत कोल्हापूरला. आणि खांडोळी काय आहे, कारण आजचा एपिसोड पण आहे तो खूपच स्पेशल आहे. तो आहे फिफा फुटबॉल स्पेशल कोल्हापूरचा एपिसोड, ज्यामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये काय एवढं फुटबॉलचं क्रेज जाणून घेणार आहोत आणि फुटबॉलर्सना काय काय आवडतं ते आपण बघायचं इथे खाऊन. पहिलं ठिकाण कुठं आलो आपण आलो जनता भवन. आणि जनता भवनचं कौतुक मला काय करायचं माहिती आहे, एक तर जागा पूर्ण एस्थेटिक आहे. म्हणजे ह्याचं जे नाव पण लिहिलेलं फलक जो आहे तो बोर्ड पण एवढा सुंदर डिझाईन आहे ना, ते मला खरंच जुन्या काळातल्या गोष्टी कुठल्या आवडतात त्या आवडतात. आता आजकाल का सगळीकडे तो फ्लेक्स प्रिंट मारतात आणि लावून टाकतात आणि मागून लाईट आलं की झालं कामांचं. काहीतरी मेहनत करा, तुमची जागा काहीतरी सुंदर वाटलं पाहिजे ते आणि कधी वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे तुमचं नाव पण. तसं ही जागा आहे, एकदम छोटी जागा आहे. प्रत्येक ठिकाणी निळ्या रंगाचे आणि ऑरेंज रंगाचे बाकडे आहेत, लाकडाचे एकदम पारंपरिक आरसा सुद्धा हो, म्हणजे तुम्हाला सॉलॉनवाले फिलिंग पण वाटू शकते याच्यामध्ये. एवढी जागा आहे आणि समोर दिसतंय खांडोळी. खांडोळी मागवण्याचं कारण काय, कारण खांडोळी आम्ही अजून एका ठिकाणी पण खाणार आहोत. हो, पण इथे काय मागवलंय आम्ही, कारण इथे लोकल रेकमेंडेशन आहे. त्यामुळे बघायला पाहिजे कसं आहे माहिती. आणि परत खांडोळीची सुरुवात पण झाली आहे फुटबॉल पासूनच. कशी झाली नंतर सांगू आम्ही. बरं खाऊन घ्या, कारण खूप बडबड झाली आणि खूप भूक लागली आहे मला. चला मसाला टू गुड. लाल मसाला, हा जो लाल मसाला हा जो मसाला आहे ना, ती सगळी मसाले चव आहे आणि सॉस एकदम मुबलक आहे, त्यामुळे गोड गोड नाही लागत. म्हणजे अंड पण फ्राय केले आहे ना, तो असं मस्त क्रिस्पी झालं. टोस्ट सुद्धा सुपर दादा, खूप सुंदर. आणि इथे टोमॅटो सॉस पण टँगी पण लागतो छान तो. आणि काय ब्रेकफास्ट आयटम आहे हा यार. हा फ्रेंच टोस्ट आहे बट कोल्हापूरवर मला ना मसाला घुसलाय. वाव, अंड किती भारी लागते त्या टोस्ट मध्ये, खाताना एकदम वेगळी फील येते. आणि पाव पण मस्त आहे ना दादा. 2 अंड्यांची खांडोळी बनते 50 रुपयाची. भरचूक आहे. हो, ब्रेकफास्ट म्हणून सुपर आयटम आहे आणि खूप वेगळा आयटम आहे. आपण नेहमी खातो त्यापेक्षा खूप. आणि मला खूप आवडलं, क्वालिटी आहे. तर आपल्याला नाव सांगा ना. माझं नाव अमित भूषण शिंदे. आणि हे जागा पण तुमची, तुम्ही मालक आहात? हो हो मालक. अरे वा दादा, मी ऐकलं तुम्ही फुटबॉल खेळलात स्टेट लेवलला. हा खेळलो. मग काय हे कोल्हापूरमध्ये काय कल्चर आहे? इतकं नॉर्मल आहे की लहान असल्यापासून तुम्हाला फुटबॉल म्हणजे एक अलिखित नियम आहे की तुम्हाला फुटबॉल खेळायचं आहे. की तुम्ही फुटबॉल खेळायला नाही आला तर त्या मुलग्याला वाळीत टाकले जाते, बोलत नाही त्याच्यामुळे. त्यामुळं प्रत्येक मुलगा हा कंपल्सरी, जरी तिची इच्छा नसली तरी तो कसं ना कसं तरी फुटबॉल खेळतोच. क्रिकेटपेक्षा थोडंसं फुटबॉलचं प्रेम जास्त आहे. अरे वा वा दादा. आणि मला सांगा, आता मी इथून गाडी बघतोय सगळ्यांमध्ये फुटबॉलचीच चर्चा झाली आहे. होय, म्हणजे ते असं ठरवून काही नाही आहे, सगळं कॉमन आहे. म्हणजे अगदी रोजच्या, जसं आपण रोज जेवणार ना, नाश्ता करणार, पाणी पिणार, तसं फुटबॉल आणि त्याची चर्चा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत कोल्हापुरात. अरे वा, अगदी कॉमन. मला वाटतं कोल्हापूरकरांनी इनोव्हेशन केलंय. कोल्हापूर शिवाय कुठे मिळत नाही. त्यामुळे मला जेन्युइनली वाटते की खांडोळीला मी कोल्हापूरसाठी त्याचं ऑफिशियल बोलवतो. तर नितीन खांडोळी पण आपण खाल्लेली आहे. हो, ओके, ते ओजी आहेत, त्यांनी चालू केलंय. पण ह्यांचे जे लाल मसाले आणि ह्यांचा जो फ्राय करायची टेक्निक आहे ती युनिक आहे. आणि त्यासाठी मला वाटतं या 50 रुपयासाठी डिशला मिळालं पाहिजे ऑफिशियल गोल्डन थम्स. सुंदर. हे बघ काय बात आहे. नितीन जे आहेत भंगडीचे पण ते येतात भडंग खायला. असं समन्वय पाहिजे. ते भडंग खायला इथे येतात आणि हे त्यांच्याकडे काहीतरी खायला जातात, त्यांच्या आवडती गोष्ट. हे तर प्रेम आहे एकमेकांचं, मराठी माणसाचं. येस, हे तुम्ही नक्कीच मागवा, हे चांगलं आहे. आणि ह्यांची ऍक्च्युली फेमस हे आहेत भडंगसाठी, तर ते आम्ही खाणार आहोत. पण भडंग मी ते संध्याकाळी गरम भडंग, कारण पॅकेट भडंग त्यांच्याकडे आहे. आम्हाला गरम खायचे, आम्ही संध्याकाळी परत येऊ. हो, पण आता हे संपलेलं आहे. हे गेलेलं आहे क्लीन प्लेट क्लबमध्ये. आपल्या बरोबर दादा बसलेला आहे, त्याला तुम्ही ओळखता, व्हायरल सेन्सेशन आहे कोल्हापूर मधला. तर आपल्या हँडलचं नाव सांग. हँडलचं 360. तर भाई याने आम्हाला सांगितलं की इथे खांडोळी आणि तुम्ही हे मागवा आलू टोस्ट. तर त्याच्यामुळे आम्ही मागवलेलं आहे. तर नाही आवडलं तर ह्याला शिवाय घाला, कारण ह्याने सांगितलंय. असं नाही होणार आहे, आवडणारच आहे आम्हाला, हे माहिती आहे आम्हाला, कारण त्याचं रिसर्च खतरनाक असतो. तर चला आपण खाऊया.
हा एकदम मिक्स करूया लॉच्यामध्ये केलेली आहे चटणी मिक्स मस्त घेतलेला आहे घास बटाटा वड्याची भाजी आहे आतमध्ये पूर्ण पोस्ट छान झाला एकदम हा इकडून एकदम पोस्ट छान झाला एकदम हे ना टेक्स्चर पाहिजे बटाटा ड्राय झाला ड्राय पॅटीस वडा समोसा या सगळ्याचं मिश्रण हो. काय झालं भाजी जरी मी बोललो बटाट्याची असली वड्याकी वाटली पण ती वड्याकी नाही वड्याची नाही भाजी त्याच्या आतमध्ये ना त्याने हे पण टाकलेलं आहे चटण्या फक्त पाव जरा ड्राय झाला माझ्यासाठी भाजी कमी आणि पाव मोठा आहे त्यामुळे ड्राय लागतो 40 रुपयाच्या या डिशला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल नॉर्मल थम्सअप तर कोल्हापूरमध्ये जशी मिसळ फेमस आहे तशी अजून एक गोष्ट फेमस जी आहे कटवडा कटवड्यामध्ये काय असतो की हा जसा सिंगल वडा आपला असतो त्यालाच लागतो टाकतात त्याच्यावरती लागतं आणि तर्री आणि रस्सा तर मारलेला आहे आता जरा मिक्स करूया जरा मिक्स करायला लागेल ना आपल्याला मिक्स फोडावं लागेल सगळा मिक्स केलेलं आहे कटवड्याचा पहिला चमचा जसा रंगरसात चव आहे फक्त चव मसाल्याची आहे मसाल्याचं दुसरं काय नाही दुसरं काही चव लागत नाही मला वड्याची चव लागतच नाहीये एवढा डॉमिनेटिंग मसाला आहे बटाट्याची सुद्धा लागत नाही बटाटा माइल्ड तर करतो मसाला नुसतं असं वाटतं की काहीतरी टेक्स्चर खातोय आणि टेक्स्चर बरोबर तुम्हाला तिखट लागतं अशी चव पण नाही करून मिळत ना आपल्याला कुठेच नाही बघायला मिळत ती बाकी ना ब्रॉथची चव आहे ना व्हेजिटेबल्सची चव आहे ना कसली मग दिसतंय एवढ्या गोष्टी दिसत आहेत ऐवज एवढं पडलंय पण चव फक्त मसाल्याची कसं शक्य दादा हे परत मसाला काहीच तिखट नाही करत आहे खाल्ल्यानंतरच फक्त पहिल्यांदा एका बाईटला लागते हो परत काही सुद्धा नाही काहीच नाही फक्त तुला घामाला चालू होणार पण तिखट कुठेच नाही फील होत आहे मसाल्याची जादू आहे बरोबर व्हेरी युनिक कोल्हापूरच्या मसाल्यांनी लालबाग मध्ये धुमाकूळ घातलाय हो लालबागला कुठले आहेत मसाले हा मिरची इकडे देत ना मग आता इथं तरी ओजीच असणार आहे सगळं काय मसाला मसाल्याची जादू म्हणजे प्युअर मसाल्यासाठी खायला हे आहे हा आणि या युनिक टेस्ट साठी मी याला माझ्याकडे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप एवढं ऐवज असून पण तुम्हाला कसलीच चव लागत नाही विचार करणं कसं शक्य आहे तिखट आहे पण कुठं सुद्धा कुठेही जळजळ नाही होत मला नाही ना ओठाला फील होत आहे ना जिभेला फील होत आहे खाली जाताना सुद्धा फील होत नाही ते ना कुठे फील होत नाही फक्त माझ्या तोंडात ते चव आहे चव आहे मसाला मसाल्यांची बस तर आपलं नाव सांगा ना मी देवेंद्र इंगळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जे ट्युटर होते तेव्हा फ्रेन्सर नावाचे राजानं सांगितलं की राजा आपण जग फिरलात तर आपल्याला मोठा अनुभव मिळेल आणि मग आपल्याला कळेल राज्य कसं करायचं त्याप्रमाणे शाहू महाराज जे युरोपमध्ये फिरले त्यांनी फुटबॉलची लोकप्रियता बघितली आणि इथं आल्यानंतर फुटबॉल या खेळाला राजाश्रय दिला म्हणजे शाहू महाराजांनी हा पाया रोवला आणि नंतर कालांतरानं फुटबॉल एवढं पॉप्युलर झालं की फिफाच्या स्थापनेपूर्वी कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय 2 टीम येऊन गेलेल्या होत्या एक म्हणजे इंग्लंडची टीम आणि एक म्हणजे पोलंडची टीम क्रेझी आपण वडा खाऊन बघा जरा की वडाला काय चव आहे का हा नॉर्मल वडा नाही ह्यात कवरला मसाले द्या हा कवरला असं चव आहे बटाट्यापेक्षा. कवरला बेसनाला चव आहे बाई चटणी वगैरे आपण काय स्ट्रॉंग चवत नाही कसली पण टेस्टी आहे हा असा नाश्ता प्लेस आहे ना तुम्ही दरवर्षी खाऊ शकता रोज काही त्रास वाटणार नाही तुम्हाला जनतेसाठी बनवलेलं आहे एकदम नाव तसंच आहे आम जनताचं हे जागा आहे ह्याच्या पुढे आम जनता भवन दिलं पाहिजे एकदम मस्त यार याला माझ्याकडे ऑफिशियल डबल थम्सअप तुमच्याकडनं डबल कॉफी द्या काय वाटतं यावर्षी फिफा कोण जिंकेल जिंकण्याची इच्छा कुणी जिंकावं तर अर्जेंटिना अर्जेंटिना मला पण अर्जेंटिनाच वाटते एकदम माझ्या मनातलं बोललेले आहेत आणि तुमचा आवडता प्लेअर कोण आहे रोनाल्डो की मेसी मेसी हे लोक मायार घेत भाई मेसीवाली फॅन आहेत चला आम्ही संपवतो आणि आता दिवस खूप मोठा बाकी आहे आणि मॅच रात्रीची आहे तर बघूया आता काय होतंय तर जनता भवनला माझ्याकडे मिळालेल्या ऑफिशियल गोल्डन तसं काकारणी जागा एकदम नॉस्टॅल्जिक आहे विंटेज आहे वाईब आहे जागेमध्ये आणि इथे आला तर खांडोळी ट्राय करा खांडोळी खूप सुंदर आहे आणि आल्यावरती एक विसरू नका आपला गोल्डन स्टिकर लागलेला आहे याच्याबरोबर फोटो काढा यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर टाका आम्ही इकडे कमेंट करू मजा करू इंस्टाग्रामवर स्टोरी टाका आम्ही रिप्लाय करू चला बाय बाय अरे हे काय मी कुठे ब्राझीलला आलोय काय एवढं फुटबॉलची क्रेज पण सगळे दिसतात मला इथे मेसी पण दिसतोय इथे रोनाल्डो पण दिसतोय ब्राझीलचे लोक पण दिसत आहेत एकदम फुटबॉलची क्रेज एवढी आहे लोकांच्या घरांवर पेंटिंग्स केलेत पेले मॅराडोना सगळं फुटबॉल प्रमोट करत आहे हे सणासारखं आहे कोल्हापूरसाठी म्हणजे मला बिलीव्हच होत नाही की आपण क्रिकेट वेड्या देशामध्ये फुटबॉल वेडे शहर आहे फुटबॉल वेड्या शहर आहे कोल्हापूरच्या लोकांना त्यांच्या एनर्जीला कुठला स्पोर्ट्स जर मॅच होतो
तर तो क्रेझी फुटबॉलच आहे. येस. तर हे आता काय रे खतरनाक. आता आलोय आपण प्रॅक्टिस क्लबच्या एरियामध्ये. अच्छा. ब्रिटिश फलटण 10 RTC इथं आलेली. इंग्रजांच्या पुढ्यात वातावरण असायचं की लोक थांबायला पण घाबरायचे. तेव्हा बरोबर. प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी जाऊन त्यांना विचारलेलं की आमच्यासोबत मॅच खेळणार काय. अच्छा, हसले असतील तेव्हा. आणि ती मॅच खेळली गेली खासबाग मैदानात हा. आणि ती ड्रॉ झाली 1-1 काय म्हणतो त्यांना म्हणजे ड्रॉ करण्यात Draw आली, केली ऑलमोस्ट आहे. जिंकलोच आपण. हा. ते कॉन्ट्रास्ट एवढा मस्त आहे ना, जुनं वाडा आणि आणि फुटबॉलचा ते बुस्टर. फ्लेक्स लावले. शाहू महाराजांचं, राजाराम महाराजांचं किती योगदान असेल बघा. त्यांनी मातीतल्या कुस्तीला सुद्धा तितकं राष्ट्रीय पातळीवर नेऊन हो. ठेवलं आणि बाहेरच्या राष्ट्रीय खेळायला देखील इथं स्थान मोठं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मला जेन्युनली असं वाटतं की ज्यांचं खरंच लोकांसाठी ज्यांनी भरपूर काम केलं आहे, म्हणजे बाकी युद्ध लढलेले भरपूर असतील, हो. पण लोकांसाठी काम केलेले जे असतील ते राजश्री शाहू महाराज आहेत. कारण त्यांनी ना नुसतं क्रीडा, ना नुसतं कला, त्यांनी समाज, त्यांनी प्रबोधन, प्रत्येक गोष्टीत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येक गोष्टीत. म्हणून महाराजांना लोकराजा म्हणतात. लोकराजा. ते स्वतः विचार करा ना, स्वतः महाराज कुस्ती खेळायचे, चित्रकला करायचे, शिकार करायचे. शिकार करायचे. म्हणजे एक माणूस सगळ्या कलांमध्ये कसा काय पारंगत असू कला पण शकतो. नाही, आणि त्यात फक्त शिक्षणाला महत्व द्यायची तितकंच. बाबासाहेबांना शिक्षणासाठी त्यांनी इतक्या लांब पाठवलं, इतका मोठा माणूस घडवला. त्यांनी पहिलं लग्नाचे हॉल बांधले मग लोकांसाठी, सगळ्यांना एकत्र लग्न करता यावी म्हणून. म्हणजे काय आहे ना, केवढं त्या माणसाने केलंय त्याच्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळे आज जे कोल्हापुरामध्ये तुम्हाला जो एनर्जी दिसते ती कुठं तिकडनं आलेली आहे. शाहू महाराज हे ग्रेट काय असण्याचं कारण सांगतो तुम्हाला. बाबासाहेब ज्यावेळेस डिग्री घेऊन मुंबईला आले आपल्या हा. परेलच्या घरी, हा. त्यावेळेस शाहू महाराज हुडकत गेले बाबासाहेबांना, घर कुठे आहे म्हणून. खालून हाका मारला आंबेडकर, म्हणजे माहितीच नव्हतं ना हा. चालेल. बाबासाहेब पळत खाली गेले महाराजांना, की म्हणले तुम्ही मला एक पत्र पाठवत, मी तुमच्याकडे आलो. अरे. अरे नाही, तू इतका मोठा दलित समाजातला मुलगा शिकलाय, कौतुक करायचं येणं माझं काम आहे म्हणले. माता रामाबाईंना माहित होते की बाबा आपल्या घरात काय नाही, तरी पण आपण महाराजांना. महाराज म्हणले की नाही, तू माझी बहीण नाहीस, मी तुझ्याकडे जेवायला येईन ज्यावेळेस तुझा नवरा अजून यशस्वी होईल. अरे म्हणजे वा. महाराजांना गरिबीची सुद्धा जाण होती. नाही एखादा राजा काय म्हणले ना, पाणी पिय, पाणी पा, चहा हो, पा, हो. तिथे जाऊन स्कॉलरशिप दिली बाबासाहेबांना. अशा माणसं आणि काय अशी पाहिजे? अशा माणसाचे अशी ही माणसं इथे आहेत ज्यांना एवढं क्रेज या गोष्टी. खरंच धमाल आहे, धमाल आहे बाई. आता आपला दादा आपल्याला घेऊन आलाय एका कोल्हापूरच्या ऑथेंटिक जागेला. सुगंधा दूध कोल्ड्रिंक, चौथी पिढी यांची आहे. बाप रे बाप. इथे काय मिळतं? इथे मिळतं दूध कोल्ड्रिंक. म्हणजे कोल्हापूर फेमस आहे दूधसाठी, दुधासाठी. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कुठलं दूध कुठून येत असेल तर ते कोल्हापूरमधनं येतं. आणि कोल्हापूरमध्ये जर येऊन तुम्ही जर दूध कोल्ड्रिंक नाही पाहिला तर पण इकडे येऊन नाही पाहिला तर मग कोल्हापूरला काय आलात? हा प्रश्न खूप मोठा आहे. हे हाफ ग्लास आहे दूध कोल्ड्रिंकचं आणि हा पितोय चिकू आणि आम्ही पितोय नॉर्मल दूध कोल्ड्रिंक. थंडक, शांतता, पीसफुल आणि झोप सगळं एका घोटात आलंय माझ्यामध्ये. वन स्टेप डाऊन नाही गेलं. आता उसाचा रस, हा. हे अशा काही गोष्टी या प्यायला घेतलं ना की थांबायचं कधी मला कळतच नाही. कारण आज जात राहता पण थांबायचं कधी हे नाही कळत. म्हणजे संपलं माझ्याकडे. थिकनेस अप्रतिम. किती आहे त्याचा? थिकनेस सुंदर चव, सुंदर फ्रॉथ, व्हॅनिला टाईप चव आहे त्याची एकदम. एकदम नॉर्मल, पण दुधाची जास्त चव. दुधाची एकदम आणि प्युअर दूध कडक. कुठं असतो तुझ्याकडनं यांना? सिल्वर, ऑफिशियल सिल्वर. ऑफिशियल सिल्वर थम्सअप. खूपच सुंदर दूध. मला वाटतं एक चिकू मागवू बघा. चिकू प्यायला तर हा आम्ही एक चिकू मागवतो हा प्यायला. आणि आम्हाला सोडलं पण नाही असा हा माणूस आहे. विचारलं पण नाही आम्हाला याने. म्हणजे काय हा पाहुणचार आहे कोल्हापूरचा. चला एक चिकू मागवतो मी. तर हे चिकू पितो आम्ही आता. चिकू गोड आहे एकदम. जास्त गोड झाला. चिकू मध्ये चिकूचा फ्लेवर हा 20% आहे. हा, दूध आहे 70% आणि 10% साखर आहे. साखर 20% माझ्यासाठी. थिकनेस मस्त आहे बघा. मला ह्याला पण माझ्याकडे मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. तर मला सांग, मी आता बाहेर बघतोय एक मोठा जायंट मेसीचा कटआउट लागलाय. काय कोल्हापुरात फुटबॉलचं वेड एवढं आहे की लोकांनी हद्द पार केली आहे पूर्ण त्या वेडापोटी. हे पोस्टर लावायच्या आधी हा. रोनाल्डोचं पोस्टर लागलेलं बरोबर 2 का 4 दिवस आधी खालच्या बिंदू चौकात. लगेच 2 दिवसांनी इथं लागलं मेसी. एवढी रायव्हलरी आहे एवढी रायव्हलरी आहे पूर्ण. आणि हे आत्ताचं सगळ्यात मोठं पोस्टर आहे इथलं कोल्हापुरातलं. आणि हे पोस्टर लावतानाचे जर सीन बघितला तर एकदम क्रेझी होता. पूर्ण खचाखच गर्दी भरली आहे. फुल माणसं. लोक असं ते डोक्यावर घेऊन येतात. माणसं मुंग्यात एवढी दिसत आहेत. अरे ते बापरे. अजून लावलेलं आहे.
म्हणजे खरंच आहे. म्हणजे मेसीला जर कळलं की कोल्हापुरात काय चाललंय, म्हणजे जेव्हा मेसी आला त्याला कोल्हापुरात आणलं पाहिजे होतं आणि त्याला मुंबईत आणण्यापेक्षा मला वाटतं, किंवा त्याला कोलकाता नंतर अरे कोल्हापूर पाहिजे होतं यायला पाहिजे खरं तर. ना. खरंच मेसीला आपण, मेसी जर तुझा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला आणि जर तुला मराठी कळत असेल तर प्लीज तू कोल्हापूरमध्ये आला पाहिजे. नाही मला वाटतं मेसी आणि रोनाल्डोला इतकी क्रेज त्यांची कोल्हापुरात एक कळली तर शिफ्ट होतील ते. खरंय 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 हा, इतकं प्रेम जर देत असतं खरंय. आणि ते बाई दूध कोल्ड्रिंक मस्त मिळतं, त्यामुळे लय भारी. खरंच आहे खरंच आहे. कमेंट करून सांगा. हा मेसी दूध कोल्ड्रिंक लाईक करसी. मेसीला लस्सी देते. तुम्हाला क्रिकेट आवडतं की फुटबॉल आवडतं? फुटबॉल. आणि फुटबॉल मध्ये कुठली टीम आवडते? अर्जेंटिना. सगळे अर्जेंटिना. तुला? अर्जेंटिना. तुला पण? पोर्तुगल वाला प्लेअर पण आपल्याकडे भाई. तर मला सांगा यावेळी फुटबॉलची मॅच कोण जिंकणार आहे? अर्जेंटिना. म्हणजे आपल्याला कळलेलं ही सगळी माझी टीम आहे, कारण मलाही वाटतं अर्जेंटिना जिंकणार आहे. लहान लहान पोरं म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. मग का पोर्तुगलच्या मागे लागलात? हॅट्रिक. चला बाय बाय. नादकुळा आणि पायकुळा. तर आता आम्ही त्या जागेवरती आलो जिकडनं खांडोळी हा प्रकार सुरू झाला, त्याचा उगम झाला, जे आहे नितीन खांडोळी. आणि यांनी कोल्हापुरात पहिल्यांदा खांडोळी बनवली. त्यामुळे आता बघाल तुम्ही तर ह्यांची 3री जनरेशन काम करते आता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय की एकदम पॉलिश व्हर्जन दिसतंय. तर मग अशी जेवढं आपण स्टार्टिंगला खाल्लं घरगुती असं डिश मध्ये आलेलं, की असं प्रॉपर प्लेटिंग बिटिंग मध्ये आलेलं. काय ते पॉलिश व्हर्जन मध्ये काय आले, कारण पोलिश लोकांनाच बनवली होती ना. बघितलं लोकांना वाटतं मी एकटं खांडोळी जोक मारतो. तर आपलं नाव सांग ना. माझं नाव तेजस नितीन उरुणकर. आणि ही 3री जनरेशन आहे जे खांडोळीचे मालक आहेत. खांडोळी यांनी आणली कोल्हापूरमध्ये. पण खांडोळी नाव कसं काय आलं त्याला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शब्द आहे की ते बाबा एखाद्याची खांडोळीकर म्हणजे बारीक छत्रपती बारीक खांडोळीकर. तुकडे हा. हा. तुकडेकर. हा. मग अच्छा. त्यातून हे लोकांनी दिलेलं त्याला नाव की बाबा हे काय दिलं तर खांडोळी करून दिलं. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय तर हा कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण चटणी सर्वात इम्पॉर्टंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट. आणि हा ह्याच्यात शिंपडलेला आहे मस्तपैकी. सिम्पल वे एकदम बनवतात. पण काय झालं ना, आपण मगाशी जेवढी बाप खांडोळी खाल्ली आहे ना, तर काय होतं कधी कधी की ज्यांनी चालू केले ते तर ओझी राहतातच. पण मग जे काही नवीन लोक येतात ते आपला कधी फ्लेवर टाकतात, ऍड करतात, आपली स्टाईल कधी ऍड करतात. त्यांचे अंड फोडण्याची एक स्टाईल आहे, आणि ब्रेड पण मोठा होता त्यांचा. ब्रेड पण मोठा होता त्यांचा, त्याची वेगळी स्टाईल. त्यामुळे कुठेतरी ते मला जास्त बेटर वाटतं. मी आय नो की माझ्या आधी पण वेगळ्या चॅनलवरती आलेलो होतो, एकदा मी एपिसोड करून गेलेलो, पण तेव्हा मी हेच फक्त खाल्लेलं आहे, बाकी कुठल्या खांडोळी खाल्ली नव्हती. हेच खाल्ली होती आणि मला ही खूप आवडलेली. पण आता मी एक बटर व्हर्जन खाल्लेली आहे, त्यामुळे मला ह्याला माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल डबल थम्सअप. तुमच्याकडनं ट्रिपल. सगळ्यांकडे ट्रिपल थम्सअप आहे. टाइमपास आहे, हे ओरिजिनल आहे, पण समटाईम्स गुरुच्या पुढे केला जातो, जे इथे झालंय बहुतेक असं मला वाटतं. हा एकदम मला पुढे मिळत नाही. चीज ओव्हरलोड. हे बघ, हो 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 हो, मला केचप हा प्रकार आवडतच नाही. मस्त चीज आणि कांदा, मसाला पण आपला चांगला आहे. आणि आता पाव पण मस्त, एकदम फ्लफी पाव आहे, एकदम फ्लफी पाव. आपण जे खातो इतर वेळी तसं नाही वाटत. चांगल्या क्वालिटी. होय, चांगल्या चीज आहे. तर 40 रुपयाचं हे चीज टोस्ट आहे, खूप क्वालिटी आहे. याचा ब्रेड मस्त आहे, चीज चांगल्या क्वालिटीचं आहे, त्यामुळे याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. सेम ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. तर चीज टोस्टचा मोठा भाऊ चिकन चीज टोस्ट आपल्याकडे आलेला आहे. एक तर भरचूक आहे, एकदम दिसतोय खतरनाक. वा वा, हे मस्त आहे. यासाठी इकडे या. 50 रुपयात मस्त एकदम छान स्मॉल बाईट आहे. पहिल्या बाईट मध्ये चिकन लागलं. पहिल्या बाईट एकदम भरभरून चिकन आहे. चावल्या. वा वा वा, मिरची पण लागते त्यात. हे खूप छान आहे. मोठ्या मोठ्या मेयो सँडविच, चिकन सँडविचला झक मारते त्याच्यासमोर. हे बाप आहे. 50 रुपयामध्ये खतरनाक आहे. इतकं रिच, खूप रिच आहे. मला माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. तुमच्याकडनं? ऑफिशियल. नक्की? हो, पक्का लॉक कर दो. लॉक कर दो. एकदम बाप. 7 करोड. इथे आल्यावरती मला वाटतं तुम्ही हे चिकन मेयो चीज मागवायचं कंपल्सरी आहे, आणि खांडोळी करायला तिकडे जायचं. मला सांग आता की आपल्या कोल्हापूरमध्ये किती आहे क्रेज फुटबॉलचं? विचार करू शकत नाही आपण, एवढं क्रेज आहे. म्हणजे तो बोलेल की मी बोलून दाखवण्यापेक्षा दाखवतो तुला. हे क्रेज आहे हे.
हे क्रेज आहे फुटबॉलचं कोल्हापूरमध्ये की लोक हातावरती टॅटू करतायत मेसीचा. म्हणजे आता कळतं तुम्हाला, आज आम्ही जे पण खायचे स्पॉट बघतो त्यामधले प्रत्येक मालक हा फुटबॉल लवर किंवा फुटबॉल प्लेयर आहे. त्यामुळे कोल्हापूर क्रेझी होत चाललंय फुटबॉलचं, त्याचे उदाहरण आहे. आता आपण थोडासा फुटबॉलचा अजून एक स्पोर्ट आधी खेळला जायचा कोल्हापूरमध्ये आणि त्याचं एक स्टेडियम म्हणू शकतो आपण, ते म्हणजे 60 मारी. तर मला वाटतं इकडे हत्ती सोबत झुंज करण्याची एक गेम खेळला जायचा आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे गोल केलेत, तर माणूस त्याच्यामध्ये लपायचा. म्हणजे हत्ती आला तर त्याच्यामध्ये लपला जायचा माणूस आणि मग बाहेर येऊन मग त्या हत्तीसोबत झुंज करायचे. ती म्हणजे राजा महाराजांच्या काळामध्ये तो एक जुना, जसा रोममध्ये जसे खेळ असायचे वॉरियर लोकांचे, तसा आपला मर्दानी खेळ होता. आणि याच्याच बाजूला काय, शाहू स्टेडियम. हे आहे कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराज स्टेडियम, जे की 1960मध्ये बनलं गेलेलं आहे. कोल्हापूरचं जे फुटबॉल वेड आहे ते सगळं ह्या स्टेडियमवरचं आहे. कोल्हापुरातली माणसं लई गोड आहेत, बट त्याच्या पण वर जाऊन कोल्हापूरची लोक लई प्रेमळ आहेत. किती कॉन्ट्राडिक्टिंग आहे बघ ना, की लोकांना फक्त कोल्हापूर तिखट पण माणसं तेवढे गोड आहे. लई गोड आहेत माणसं इथली. आणि सगळ्यांनी एकदा फक्त लाईफ टाईममध्ये ह्या स्टेडियममध्ये येऊन मॅच बघायची आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी बघायला पाहिजे, ते ॲड्रेनलिन फील करायला पाहिजे. तर दादा, आज सकाळपासून आपण जी धमाल बघितली आहे कोल्हापूरमध्ये, भाई क्रेझी चाललंय. आणि आता आम्ही शेवटच्या लोकेशनवरती आलो आहोत, जिथे आम्ही खाणार काय आहोत, चिकन 65. कारण कोल्हापूर मधली ही आद्य जागा आहे. संकेताला म्हणतात गेली 25 वर्ष चालू आहे, 25 वर्ष. त्यामुळे आम्हाला नक्कीच बघायचं आहे काय. आणि इथे स्वस्तात मस्त आयटम मिळतो. आता गोल होतोय का बघूया. हे चिकन 65 आहे, 100 ग्रॅम 55 रुपये. 55. आणि आम्ही असं ऐकलंय कोल्हापूर मधलं जे ओरिजिनल चिकन 65 आहे, ओरिजिनल आणि सगळ्यात ओल्डेस्ट. दिसतं तर एकदम ऑथेंटिक आहे. खाऊन बघूया. येस. आणि हे विथ बोन आहे. आणि ही लोकांची तुम्हाला कळते काय फेवरेट जागा आहे, कारण मॅच बघता बघता चिकन 65 खायला जी मजा येईल, मजा वेगळी, मजा एकदम. ती बाई वेगळीच मजा आहे. वाव थोडी पत्ता लागला बघा. वाव, हे बोन आहे पण वाटतं बोनलेस. आणि आतलं चिकन एवढं मॉइस्ट आहे ना, मसाला सुद्धा इतका परफेक्ट लागला हा. सुंदर. 55 रुपयात एवढं अमेझिंग चिकन. एक तर काय दिसतंय बघ, खतरनाक. आज बघ, दी बेस्ट चिकन 65 आहे, दी बेस्ट. नादखुळा आहे हे चिकन. दादा बोलले हे चिकन 65 म्हणजे नादखुळा आहे. नाद करायचंच नाही त्याच्यावर. खूप गोड. विशेष काय माहिती का, आपण चिकन 65 दुसरीकडे घेतलं, त्याला कांदा द्या, चटणी द्या, सॉस द्या, त्याला काहीच नाही खाते आम्ही. यांचीच टेस्ट आहे ती युनिक. हा जो मसाला आहे ना, हा मसाला हाच कमाल आहे, हा धमाल आहे, हा लाजवाब आहे. आणि फ्राय पण त्यांनी असं केलंय ना, त्याच्यावर ब्रेड क्रम्स असल्यासारखं हे होतं, फील होतं. हो, त्याला माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. इथे बाय द वे कांदा ठेवलेला असतो, तुला पाहिजे असा कांदा घे आणि खा. सॉर्टेड आहे. पण ते कॉन्फिडंट आहेत देणारे ओनर. त्यांना माहिती आहे कांदा लागत नाही, त्यामुळे ते कांदा देत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. मी मग असं थोडा कांदा पण घेतलाय. आणि हे बोनलेसचा रंग अख्खा वेगळा, गरम गरम आहे. भजी वाटते, भजी गरम गरम आहे पण नाही थांबू शकत. खाऊ वाटतंय तरी. आणि हे बोनलेसची किंमत आहे 65 रुपीज. 10 रुपये असतं वाटतं. 10 रुपये जास्त. हाड काढायचे. पण दोन्ही पण घ्या तुम्ही. हो, दोन्ही वेगवेगळे. कारण दोघांची चव वेगवेगळी हा. आहे. मसाला जो घुसलाय ना भाई, आणि कांदा वेगळा. त्याला काय वाटतं तुम्हाला? सवाल करायचंच नाही. त्याला आमच्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. कोल्हापूरकर तुमची मजा आहे यार, तुमच्याकडे अशा मस्त जागा आहेत. कोल्हापूरकर सगळ्या गोष्टी युनिक आहेत. बघ ना यार, जग सगळं क्रिकेटच्या नादाला आहे, कोल्हापूरकर फुटबॉलच्या फुटबॉल नादाला नादाला आहेत यार. आहे. जग सगळे चायनीज हे खायच्या नादाला आहे, तंदुरी किंवा आपलं काय लॉलीपॉप. कोल्हापूरकर 65 मध्ये धुमाकूळ घातला. बाबा, आज फळांचा मसाला आहे बघ, खूपच बाप आहे हे. तुम्ही या इथे प्लीज आणि ट्राय करा. आणि कोल्हापूरचा नाद करता काय, खरंच आहे. फुटबॉल म्हटलं आणि जर आपण माशाभाईकडे आलो नाही तर आपण काय माशा मारतोय कोल्हापूरला येऊन. माशाभाई राष्ट्रीय प्लेयर होते फुटबॉलचे फ्रॉम कोल्हापूर, आणि त्यांची बेकरी आहे. आणि इथे एक खतरनाक बॉम्ब मिळतो. तो काय बॉम्ब आहे हे आपण आज जाऊन बघूया. आता तुम्ही बॉम्ब कराल. हॅलो सर, नमस्कार.
आम्ही कोल्हापूर फुटबॉल स्पेशल एपिसोड करतोय. जो फुटबॉलचा एपिसोड करतोय चोको लावा केक. काय झालं एपिसोड सध्या प्लेयर आहेत आपल्याकडे. अरे 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 हे बघ चोको एक्सप्लोड म्हणून बॉम्ब आहे. बॉम्ब 12 रुपयाचा हा बॉम्ब आहे. आणि बॉम्ब सुद्धा मिळत नाही सुतळीचा 12 रुपयाला. 12 रुपयात तुम्हाला कसा परवडतो? पैसे मिळवले नाही, देणारा माझा वर बसला आहे. मी काय मिळवते, काय कोण खाते ते खाऊन होते, काय सपल्याला माझं वाढतच गेलेलं आहे. देवानं अशी भरभराटीच केली आहे माझी. काय म्हणता? हो. मग मला सांगा आताचं जग जेवढं पैशाच्या मागे धावतंय की पैसा कमवायचा तुमचा काय त्यांना संदेश आहे? काय पैसा मिळून काय उपयोगाचा नाही त्याचा. शरीरात सकून पाहिजे, सकून लाईफ एक एन्जॉय जगा. देणार बसल्यावर तुमच्या इथे लिहिलंय तेच मिळते, यावर काय तुम्हाला मिळणार नाही. जे लिहिलंय तेवढंच आणि देणार बी तेवढंच देव. त्यावर तुम्ही काय बी करा नाही मिळत तुम्हाला. जे लिहिलंय तेच मिळत असते. आणि किती वर्ष करताय बेकरी तुम्ही? हे मी वयाच्या 4थ्या वर्षी बिक्रीत कामाला होतो. मैदा गोळा झाला आमच्या आईवर भांडी घासायचे ना आमच्या बिक्रीत. त्या मी आमच्या आईवर जायचं ते हा. का ते जेवण द्यायची ती राहिलेलं जेवणासाठी जायचं आम्ही ते. तेव्हा त्या बेकरीचं नाव काय होतं? भारत बिक्री होतं त्यांचं नाव. अच्छा, भारत बेकरी भारत होतं. बिक्री म्हणजे मी तिथे कामाला होतो. अच्छा भाई हे बघ आता आम्हाला दादा बरोबर सांगितलं बॉम्ब आहे बॉम्ब. बॉम्ब आहे. आम्हाला दादा तरी एक्सप्लोर करून खाल्लं. मी डायरेक्ट खाल्लं, सगळं तोंड माझं आतमध्ये ब्लास्ट झालं चॉकलेट. वन ऑफ द बेस्ट चोकोलावा केक. वन ऑफ द बेस्ट. 12 रुपयामध्ये या चोकोलावा केकला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल डायमंड थम्सअप. भाई शेवटला आम्ही गोल केला आहे. गोल केलाय कोल्हापूर. हा एक्स्ट्रा टाइम मधला गोल आहे. गोल आहे. भाई मला वाटतं मी ज्यानं अजून मॅच जिंकवली. मला वाटतं मला अजून 2-3 खावे लागणार आहेत. कोल्हापूरमध्ये काय फुटबॉलची क्रेज आहे? आमच्या राजाराम महाराजांना आणलेली क्रेज आहे. राजाराम महाराज शिवाय महाराज आमच्या आई राजाराम महाराज ह्याला जायची रायबागला. हो हो शिकायला जायची. काय म्हणता? अरे मग तुम्ही फुटबॉल मध्ये कधी खेळायला लागलात? काय झालं ते बिक्रीत कामाला राहिलो. ती बिक्री पोरं फुटबॉल खेळायला जायची मंगळपेठेतली. तर मी जायचं बघायला. मी झालो प्रो प्लेअर इंडियाचा प्लेअर. टायमिंग बघा माझी कसली आली ती. आणि बिक्रीत काम करतो ती बिक्री मालक झालो मी. ती बीत होती ना मला ते. काय ना जर्नी आहे माणसाची. आणि ती एनर्जी कंटेजियस एनर्जी येते. आमचा जन्मच माझा झाला डोंबरवाडा यादवनगर मध्ये झाला. काय बेकार परिस्थिती. 15 वर्ष आम्ही भाऊ रात्री जेवलेलो नाही. काय म्हणता? हो लोक शेजारी जेवण करायला जायचे, राहायला जेवण द्यायचे. आम्ही जेवायचं राहते 1 वाजता 2 वाजता. ते काय बेकरीत लागलो ते देवाने देणगीच दिली आम्हाला. केक आहे ना. हे बघ केक बघ भाई. हा विपक्रीम आहे. हे जे विपक्रीम आहे ना नेक्स्ट लेवल आहे. हा ब्रेड पण स्पॉन्ज जो आहे ना स्पॉन्ज क्रेझी आहे. मॉइस्ट आहे. मॉइस्ट काय क्रीम बनवलं दादा हे. अमेझिंग क्रीम. डेअरी क्रीम विपक्रीम पण आहे. डेअरी क्रीम आहे. ह्याला माझ्याकडनं मिळतोय 100% ऑफिशियल गोल्डन थम्सअप. ह्यांचं तर क्रीमी थम्सअप आलं. क्रीमी थम्सअप. मालन गेस्ट हाऊस पण आणि कृष्णा पण आहे. त्यामुळे 2 लेजेंडरी मटन थाळीवाले बाजूला आहेत. हो. तुम्ही त्यासाठी स्पेशली तुम्ही मुंबईत असाल, पुण्यात असाल, नाशिकला असाल, नागपूरला असाल, कुठे पण असाल कोपऱ्यामध्ये जगाच्या, हो. तुम्हाला जर कोल्हापूरला यायचं आणि कोल्हापूरची ऑथेंटिक चव घ्यायची आहे तर तुम्हाला या एरियात यायचं आहे. 2 लेजेंडरी थाळ्या आहेत आणि खाऊन झाल्यावरती हा बॉम्ब खायला या इथे. तर आजचा तुम्हाला आमचा हा क्रेझी फुटबॉल वेडा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. कारण आम्ही तर फुल धमाल केली एपिसोडमध्ये. काय काय गोष्टी खाल्ल्या तुम्ही बघितल्या आहेत. असे अजून कुठले महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहेत जे आम्हाला माहिती किंवा असं क्रेझीपणा आहे कुठला जो आम्हाला माहिती नाही आहे कमेंट करून सांगा. आम्ही नक्की तिकडे जाऊन त्याचा एपिसोड करू. आणि या वर्षीचा फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार आहे तुम्हाला वाटतं हे कमेंट करून सांगा. बघूया कुठल्या टीमला मॅक्झिमम सपोर्ट होतो. मला काय वाटतं सांगतो. मला वाटतं लॉजिकली अर्जेंटिना जिंकेल. कारण ती ज्या लेवलला खेळते. मेसी पळत पण नाही, हातात पायाखाली बॉल येतो मारतोय गोल. हा तुला काय वाटतं कोण जिंकेल? फ्रान्स जिंकते वर्ल्ड कप आम्हाला. फ्रान्स. हो फ्रान्स सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टीम आहे. फ्रान्स वर्ल्ड कप पक्का मारते. वर्ल्ड कप कधी स्ट्रॉंग टीम जिंकत नसते. तरी फ्रान्स मारते. बघूया तुम्हाला काय वाटतं? मला तर काय घोषित झाले. घोषित अमाय दादानं माशा बाईच्या चोकोलावा केकला डायमंड थम्सअप दिलाय. त्यामुळे मला वाटतंय की कोल्हापूरकर जिंकले. पॉलिटिक्स उगीच जॉईन नाही केलेलं माणसाने. कपडे बघा कपडे. तर तुम्हाला ह्यांचे कपडे आवडले ते पण कमेंट करून सांगा. की तुम्हाला पाहिजे की संकेत दादाने प्रत्येक एपिसोड सफारी घातली पाहिजे हे कमेंट करून सांगा. चलो बाय बाय. आम्हाला फोटो काढायचे.